यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे युनिट डिजिट. ओके, युनिट डिजिट कशाला म्हणायचं आणि युनिट डिजिट कसं ओळखायचं, कसं आयडेंटिफाय करायचं हे आपण बघूया. समजा मी एक्झाम्पल घेतलं 728 इंटू 131. ओके, आता यातलं युनिट डिजिट ओळखायचं असेल तर इथला युनिट डिजिट 8 आहे आणि इथला युनिट डिजिट आहे 1. ओके, म्हणजे 8 इंटू 1 8 म्हणजे 8 हा काय झाला, युनिट डिजिट झाला. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. जसं 5431 इंटू 438 इंटू 623. ओके, आता इथला युनिट डिजिट कोणता आहे पहा, 8 1 जा 8 है ना, आणि इथला युनिट डिजिट हा आहे आणि 8 3 जा 24 आहे. ओके, मग 24 मधला युनिट डिजिट 4 आहे, म्हणजे याचा आन्सर काय आहे, याचा आन्सर आहे 4. म्हणजे हा काय 4 काय आहे, 4 आहे आपला युनिट डिजिट. ओके, अशा प्रकारे आपण युनिट डिजिट ओळखतो. ओके, आता जर बघा पुन्हा एक्झाम्पल 643 घेतलं इंटू 182 घेतलं. आता यातला युनिट डिजिट कोणता आहे, 3 इंटू 2 काय होते, 3 इंटू 2 3 इंटू 2 काय होते 6, म्हणजे 6 काय हा युनिट डिजिट आहे. ओके, बघा युनिट डिजिट मध्ये समजा 0 1 5 6 असेल तिथे कोणत्या प्रकारचा चेंज होत नाही, नो चेंज. तर समजा आपण 10 चा स्क्वेअर घेतला, 10 चा स्क्वेअर, तर याचा युनिट डिजिट काय राहायचं, आपण 10 चा स्क्वेअर 100 होते, म्हणजे याचा युनिट डिजिट काय 0 आहे, काही चेंज झाला का, नाही झाला. ठीक आहे, समजा आपण 11 इथे 1 आहे, ठीक आहे, युनिट प्लेसला 1 आहे, तर 11 चा स्क्वेअर काय 121. ओके, याचा युनिट डिजिट काय झाला 1 आला, काही चेंज झाला का, नाही. ठीक आहे, समजा आपण 25 घेतलं, याला 25 आणि 25 चा जर स्क्वेअर केला तर काय होते 625, म्हणजे युनिट डिजिट 5 है ना. म्हणजे ते कोणत्या प्रकारात चेंज होत नाही, केव्हा, जेव्हा 0156 असतील. ठीक आहे, 0156 जर आला तर कोणत्या प्रकारचा चेंज होत नाही, तोच जो युनिट डिजिट आहे तोच युनिट डिजिट असतो. तर बघा आपण 16 घेतले किंवा 16 घेतले. ओके, 16 चा जर आपण स्क्वेअर केला तर 256, याचा युनिट डिजिट काय आला 6 आला, आणि इथे सुद्धा काय होता 6 होता. कोणत्या प्रकार चेंज झाला आहे का, चेंज झालेला नाही है ना. अशा कोणत्या प्रकारचे केलं तुम्ही 11 चा क्यूब केला, समजा 11 चा क्यूब तरी चेंज होत नाही, काय 1331 हा काय 11 चा क्यूब आहे, इथे 1 आहे, इथे सुद्धा 1 आला. ठीक आहे, अशा प्रकारे कोणत्या प्रकार चेंज होत नाही तेव्हा जेव्हा 0156 असेल तर मग जर 0156 असेल तर त्याचा युनिट डिजिट तोच नंबर असतो. समजा तुम्हाला असे नंबर दिले आणि म्हटलं की यातला युनिट डिजिट कोणता आहे. आता बघा इथे युनिट 6 आला आहे, नो चेंज है ना. आता इथे म्हटलं की इथे युनिट डिजिट 1 आला आहे, 1 मध्ये चेंज करतो का आपण, नाही. 0156 आले तर युनिट डिजिट मध्ये चेंज होत नाही. ठीक आहे, तर बघा 7676 है ना, याला आपल्याला एवढ्याच मल्टिप्लाय करायला तेव्हा आपल्याला आन्सर मिळेल युनिट डिजिट काय आहे. पण असं काही करायची आवश्यकता नाहीये. जेव्हा इथे 0156 येते तेव्हा कोणत्या प्रकारात चेंज होत नाही, तो डिजिट युनिट डिजिट असते. बघा इथे काय आहे 6 आहे तर 6च राहील. ओके, इंटू इथे काय 1 आहे तर 1च राहील, बरोबर. याचा अर्थ काय 6 1 जा 6 6 इज युनिट डिजिट. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल हे ठीक आहे 0156 आला तर युनिट डिजिट तोच राहते. पण समजा 0156 नसेल तर मग युनिट डिजिट कसा ओळखायचा बघा सांगते. बघा वेगळ्या नंबरला तुम्ही कसं करायचं, बघा समजा आपण 3 घेतला है ना, तर कोणती पण संख्या आपण हे 3 4 टाइम्स लिहिली आणि जेव्हा 5th टाइम्स लिहितो तर तोच नंबर रिपीट होतो. आता बघा 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू, आता पहा हे 4 नंबर आहे 3 चे 3 है ना, तर 3 सुद्धा 9 9 3 जा 27 आणि 27 3 जा 81. ओके, आणि जर पुन्हा 3 घेतला तर हाच नंबर काय होतो, रिपीट होतो. काय होतो, रिपीट होतो. बघा 3 1 जा 3 8 3 जा 24. ओके, म्हणजे हा रिपीट आला. कोणता नंबर घ्या, जर 2 घेतो समजा तर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 पहा 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 है ना. आणि 5th टाइम जर आपण पुन्हा 2 घेतला तर रिपीट होतो. इंटू 2 केला तर 6 आणि 16 2 जा 32, म्हणजे 2 आला युनिट डिजिटला है ना. अशा प्रकारे वेगळा नंबर असला तर आपण जी संख्या आहे ती 5th नंबरला आहे ते रिपीट होते है ना, आणि 4 टाइम रिपीट होत नाही. ओके,
आता बघा याच्यावरचे प्रॉब्लेम आले तर मग ते कसे करायचे बघा. इथे 97 ला पॉवर 37 आहे. ओके, आता यातला युनिट डिजिट कोणता आणि कसा ओळखायचा बघा. इथे बघा 97 आहे, तर इथे युनिट 7 आहे, 7 लिहिला. ओके, इथे 37 आहे, तर असं असेल तर याला 4 ने डिवाइड करायचं, 4 ने भाग द्यायचा. पहा 37 4. ठीक आहे, ठीक आहे. 4 9 ला 36 बरोबर. म्हणजे इथं उरला 1, म्हणजे याच्यावर पॉवर 1 द्यायचा. म्हणजे 7 ला पॉवर 1 दिला काय राहील 7 राहील. काय राहील 7. म्हणजे याचा युनिट डिजिट काय झाला, याचा युनिट डिजिट झाला 7. ओके, आता बघा नंतर समजा इथे 97 आहे आणि याला पॉवर 36 असेल तर मग कसं करायचं. तर आपण जर याला 4 ने भाग दिला है ना, 4 9 36 है ना, तर रिमेन जो बाकी जो काय 0 उरते. तर मग अशा वेळेस काय करायचं 7 आणि याला 4 करायचं. पहा हा 36 आहे, 36 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर 9 ला 36. ओके, इथं 1 उरतो का नाही उरत, 0 उरतो. मग 0 उरतो तर मग काय याचा 4 घ्यायचा. त्याचा 4 है ना, 1 उरला तर 1 घ्यायचा आणि 0 उरला तर 4 घ्यायचा. कारण आपण याला डिवाइड कशाने करतो 4 न करत असतो. ओके, आता बघा 4 मग काय करतो बघा 7 × 7 × 7 × 7. ठीक आहे, पहा 7 7 जा 49. आपल्याला पूर्ण काय करता आलं असं करतो. पहा हा 9 घ्यायचा, हा 9 7 जा 63 आणि मग हा 3 7 जा 21. म्हणजे याचा युनिट डिजिट काय झाला, इथे काय झाला 21 आला. म्हणजे याचा युनिट डिजिट काय झाला, याचा युनिट डिजिट झाला 1. ओके, अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम करत असतो. ओके, पुन्हा बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा असं जर प्रॉब्लेम आला तर मग कसं सॉल्व्ह करायचं बघा. इथे काय 2464 आहे आणि याला पॉवर आहे 1553. ओके, हे संख्या 1753 टाइप्स लिहू का नाही, पॉसिबल नाही. ठीक आहे, अशाच पाहिजे 3 आहे, 53 ला आहे. तर याला काय करतं 4 ने डिवाइड करायचं. समजा 4 ने आपण डिवाइड केलं तर काय येईल पहा 1753 आहे. ओके, पहा 4 4 जा 16. ओके, 1 कॅरी 53 है ना, 4 3 जा 12. मग उरले किती इथे 3. ओके, नंतर 4 8 जा 32. ओके, उरला 1. ओके, मग इथे काय येईल 1 उरला म्हणजे 4 ला 1. ओके, नंतर इंटू इथे 5 आहे. आपण काय म्हटलं आधीच्या रूल मध्ये 0 1 5 6 असेल तर कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. इथे 5 आहे ऑलरेडी, इथे चेंज होणार नाही. इंटू ओके, इथे सुद्धा 1 आहे, 1 मध्ये चेंज होतो का नाही होत, नो चेंज है ना. मग 1 काय इथे 4 5 जा 20. 20 म्हणजे हा 0 काय युनिट डिजिट. मग याचा युनिट डिजिट काय झाला रे, याचा युनिट डिजिट झाला 0. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. इथे पहा कसा आहे, इथे आहे 124 ला पॉवर आहे 372 प्लस 124 ला पॉवर आहे 373. ओके, याला काय करायचं 4 ने डिवाइड करूया. याला कशाला पॉवर ने डिवाइड करू. ठीक आहे, पहा 3 7 तो डायरेक्ट घेऊ 4. पहा 4 8 जा 32. पहा 3 7 2 आणि इथं 4. ओके, 4 9 जा 36. इथं 1 आणि इथं 2 आणि 4 3 जा 12. उरला 0 आणि मी काय म्हटलं 0 घेतला. 0 जर आला इथे तर आपण काय करत असतो तो नंबर घेत असतो 4. इथे मग काय घेऊ 4च घेऊ. ओके, याला पॉवर काय घेऊ 4 प्लस इथे काय 3 7 3 आहे, इथे 1 उरेल ना. पाहून घ्या एक वेळ 3 7 3 आहे तर 1 उरेल बरोबर. पहा 4 9 जा 36. इथे उरला 1 3. 4 3 जा 12 म्हणजे उरला किती ते 1. ओके, म्हणजे इथे 4 टू द पॉवर 1. ओके, आता बघा युनिट डिजिट कसा काढायचा. 4 × 4 × 4 × 4 आणि हा प्लस 4. ओके, आता पहा 4 4 जा 16. या 16 चा 6 घेतो. 6 4 जा 24. मग या 4 चा हा 4 4 जा 16 आणि हा प्लस 4 म्हणजे 6 प्लस 4 किती होते रे 6 प्लस 4 होते 20 है ना. पण आता सुद्धा युनिट डिजिट काय होणार आहे, याचा सुद्धा युनिट डिजिट काय होईल 0. काय होईल 0. ओके, आपण पुन्हा
पुन्हा एक्झाम्पल घेऊया. बघा स्टुडंट, हे प्रॉब्लेम कसे करायचे बघा. इथे 7 टू द पॉवर 1999 आहे. ओके, इथे युनिट डिजिट 7 आहे. ओके, अशी संख्या असेल तर आपण काय करतो, 4 ने डिवाइड करतो. बघा काय 1994. ओके, डिवाइड बाय 4. ओके, 4 6 जा 4 4 जा 16. ओके, आणि 4 4 जा 16, 4 5 जा 20, म्हणजे 4 4 जा 16. मग काय तिथे 399 है ना. 4 9 जा 36, 4 9 जा 36. मग इथे काय होते 3 9 है ना. मग 4 9 जा 36 है ना. 4 9 जा 36, उरला किती 3. ओके, मग इथे काय होईल 7 ला पॉवर 3 प्लस इथे 1 आहे, 1 चेंज होत नाही. होतं का, नाही होत. मग इथे काय येईल मायनस काय होईल ते 3 है ना. 7 ला पॉवर 3, इथे 3 आली, इथे सुद्धा 3 होईल है ना. आता हे प्लस -7 टू द पॉवर 3 आणि हे +7 टू द पॉवर 3 आणि -7 टू द पॉवर 3 काय होईल, हे गेट कॅन्सल. ओके, नंतर उरला काय 1, म्हणजे 1 हा काय झाला युनिट डिजिट, म्हणजे याचा युनिट डिजिट काय झाला, याचा युनिट डिजिट झाला आपला 1. ओके, आता बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. इथे पहा 25 टू द पॉवर 625 आहे, म्हणजे 5 नो चेंज है ना. 0 1 5 6 चेंज होत नाही. ओके, म्हणजे इथे काय 5 प्लस इथे बघा 36 टू द पॉवर 528 आहे, पण इथे 6 असल्यामुळे 6 मध्ये चेंज होत नाही, म्हणजे 6 राहील है ना. नंतर आहे प्लस, आता 73 आहे, तर 73 चा युनिट डिजिट 3 आहे. ओके, आता बघा इथे काय म्हणून 5 + 6 11, 11 + 3 14, म्हणजे याचा युनिट डिजिट काय झाला आपला 4. याचा युनिट डिजिट काय झाला, युनिट डिजिट झाला 4. ओके, बघा स्टुडंट, अशा प्रकारे आज आपण युनिट डिजिट बघितले. युनिट डिजिट कसा आयडेंटिफाय करायचा याची आपण आज शॉर्ट ट्रिक बघितली आहे. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.